नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बाजीराव रोड येथे असलेले राजा आईसेस हे सुमारे 78 वर्ष जुनं आईस्क्रीमचं दुकान आहे, तिथे भेट देणार आहोत. यांच्या दुकानाची खासियत म्हणजे यांच्याकडे गवती चहा आईस्क्रीम आणि गडबड आईस्क्रीम मिळतं. वास्तविक पाहता गवती चहा आईस्क्रीम हे पुण्यात कुठेच मिळत नाही. पुण्यात गवती चहा आईस्क्रीम मिळणारं राजा आईसेस हे एकमेव दुकान. तसेच यांच्याकडे मँगो आईस्क्रीम आणि मँगो मस्तानी देखील मिळते. आता ही मँगो मस्तानी आणि मँगो आईस्क्रीम हे अस्सल आंब्याच्या रसापासून तयार केलं जातं, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक घासाला आंब्याचा स्वाद मिळतो. तर गवती चहा आईस्क्रीम देखील चवीला उत्कृष्ट आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आईस्क्रीमविषयी. सदानंद लिमये हे दुकान माझ्या वडिलांनी सुरू केलं, मनोहर वामन लिमये म्हणून. हे 1947 पासून सुरू आहे आणि त्यावेळेला आईस कॅन्डी पासून सुरुवात झाली पहिले. त्याच्यानंतर मग ते पॉट आईस्क्रीम वर कन्वर्ट केलंय मशीन त्यांनी आणि पॉट आईस्क्रीमची सुरुवात झाली. तेव्हापासून मग आम्ही आईस्क्रीम तयार पण करून देतो आणि रेडीमेड विकतो पण. आता जवळजवळ वाढत जवळजवळ 18 फ्लेवरचे आईस्क्रीम, 20 ते 22 फ्लेवरचे मस्तानी मिळतात. आता आम्ही एक 5-6 वर्षापूर्वी लेमन ग्रास म्हणून एक आईस्क्रीम लॉन्च केलं. ते अजूनही पुण्यात कुणी करत नाही किंवा इतर कुठे करतात मला तरी माहिती नाहीये. आणि गडबड आईस्क्रीम म्हणून जे साऊथचं आहे ते पण आम्ही 1-2 वर्षापूर्वी सुरू केलं. बऱ्याच ठिकाणी गडबड मिळतं, पण आमचं एक स्पेशालिटी आहे. खाणारे लोक म्हणतात की हेच खावं, परत परत खावं, असे त्याची ओळख 1-2 वर्षातच निर्माण झालेली आहे. हा, इथे आता मी लेमन ग्रास मस्तानीचा डेमो दाखवतोय कशी करतो ते. त्याच्यामध्ये प्रथम मिक्सर मध्ये साखर घेतली जाते. लेमन ग्रास आईस्क्रीम म्हणून जे असतं त्याचा स्कूप टाकला होता. लेमन आईस्क्रीमचा स्कूप टाकला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये आटवलेलं दूध असतं आमच्याकडे, ते ऍड केलं होतं. हे दूध नॉर्मल दूध भट्टी किंवा चांगले जे ऑथेंटिक लोक चांगले जे विकतात त्यांच्याकडनंच घेतो आम्ही, आणि इतर याच्यात काहीतरी भेसळ असते तसं होऊन देत नाही आम्ही. आणि हे तिन्हीचा ब्लेंड करतो आम्ही. तिन्हीचा ब्लेंड केल्यावर त्याच्यावरती पुन्हा एक लेमन ग्रासचा गुळा टाकला होता. वास्तविक पाहता हे लेमन ग्रास आईस्क्रीम ही संकल्पना लेमन ग्रास संकल्पना अशी आली की चहावाले जे असतात आपले नॉर्मल रोड साइड किंवा अमृततुल्यवाले, हे साधारण लेमन ग्रास किंवा आलं आईस्क्रीम वगैरे याची सुरुवात ह्याच्यात करतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये करतात. की ज्यावेळेला चेंज ओव्हर असतो तेव्हा इन्फेक्शन होऊ नये वगैरे या दृष्टीने चहा दिला जातो. तशी त्यामुळे कल्पना आली की आईस्क्रीम मध्ये हे कोणाकडेच नाहीये, आपण ट्राय करून बघावं. ते यशस्वी झालं, लोकांना खूप आवडलं आणि थोड्या कालावधीतच आता 5-7 वर्षाला ते भयंकर पॉप्युलर झालंय आणि कुठेच मिळत नाहीये, फक्त आमच्या दुकानात मिळतं पुण्यात. आणि याची किंमत काय? ह्या मस्तानीची किंमत आहे 130 रुपये फुल मस्तानी. आणि हाफ मध्ये पण मिळतं? हाफ मध्ये पण मिळतं, हाफ मध्ये 110. आता आपण गडबड आईस्क्रीम करतोय, कसं करतात दाखवतो. त्याच्यामध्ये प्रथम व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप येतो.
व्हॅनिला आईस्क्रीम का स्कूप झाल्यानंतर त्याच्यावर जेली येते. ही फ्रूट जेली आहे. तुम्ही स्वतः तयार करता? हा, ही फ्रूट जेली आहे पण कमर्शियल पॅकेट्स मधली आहे, पण इथे तयार होते ती. त्यानंतर त्याच्यावर एक मँगोचा स्कूप येतो. मँगोचा स्कूप आल्याच्या नंतर त्याच्यावरती टॉपिंग येतात. तर त्याच्यामध्ये तुटी फ्रुटी येते पहिल्यांदा. त्याच्यानंतर ही एक मिक्स जेली म्हणून असते, ही मिक्स जेली पण येते त्याच्यावर. त्यानंतर अफगाण बेदाणे येतात त्याच्यावर, स्पेशल क्वालिटी. याला गडबड आईस्क्रीम का? ह्याला मँगलोर मधलं नाव आहे, त्यांची स्टोरी आहे त्याच्या, की अचानक वेगळं काहीतरी करायच्या दृष्टीने त्या पार्टीने ते केलं, म्हणून त्याला त्यांनी गडबडीत केलेलं आईस्क्रीम असं गडबड आईस्क्रीम म्हणून त्यांनी म्हणलं त्याच्यावर. त्याच्यानंतर हे येतं त्याच्यात ब्लॅक ग्रेप्स येतात. तेव्हा कुठलेही ग्रेप नसतात तेव्हा सीझनल फळं असतात ती येतात त्याच्यावरती. त्याच्यानंतर त्याच्यावरती सफरचंद येतं, सफरचंदाचे तुकडे. फायनली त्याच्यावर पिस्ता आईस्क्रीम आणि चेरी येते. असं गडबड तयार होते. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, फ्रेश फ्रूट आणि हे म्हणजे प्रीमियम आईस्क्रीम 3 असतात, त्यामुळे हेल्दी प्रकारचं आहे. जी बरेच लोक म्हणतात खाल्लं की जेवण कमीच जातं किंवा जातच नाही काही लोकांना. गवतीच्या आईस्क्रीम किंवा मस्तानीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा खुद्द त्या गवतीच्या ज्या पातीचा अर्क काढून आम्ही त्यापासून करतो, त्यामुळे ते नॅचरल फॉर्म मध्ये येतं. आणि त्याचं आयुर्वेदिक दृष्ट्या जर का तुम्ही बघितलं तर ते बऱ्याच रोगांवरती एक काय म्हणता येईल की औषध म्हणा किंवा त्यापासून रोग दूर पडतात अशी त्याची केमिकल प्रॉपर्टी असते. त्यामुळे तो एक ऍडिशनल उपयोग त्याच्यामधनं आईस्क्रीम मधनं होतो तुम्हाला. धंदेवाईक आईस्क्रीम मध्ये म्हणजे जे बाजारात कमर्शियल मोठे ब्रँड मिळतात त्याच्यामध्ये आईस्क्रीम मध्ये केमिकल टाकून ते फुगवलं जातं, हवा टाकून जास्त फुगवलं जातं. आमच्या आईस्क्रीम मध्ये कुठले केमिकल नाहीयेत, प्रिझर्वेटिव्ह, स्टॅबिलायझर, इमल्सिफायर वगैरे काही नाहीये. आणि त्यामुळे त्याचं किती 10 ते 20% फक्त फुगलेलं असतं पॉट मध्ये, त्यामुळे ते जड असतं, त्याची चव जिभेवर रेंगाळते. आणि आम्ही फक्त त्याचा वापर करताना दूध, क्रीम, आटवलेलं दूध, साखर आणि फळं एवढ्या गोष्टींचा वापर करून ते बनवतो. जास्तीत जास्त नॅचरल कडे कल ठेवतो. काही ठिकाणी नाईलाज असतो बटरस्कॉच किंवा अशा याला वास टाकायला लागला तर तेवढा टाकलेला असतो. बाकी आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं संपूर्ण नॅचरल यायचा प्रयत्न करतो. आता माझ्या वडिलांनी सुरू केल्यानंतर मग मी बघितलं. आता माझा मुलगा रोहित लिमये, ही 3री पिढी आहे आणि तोही तेवढ्याच यांनी आनंदाने बघतो आणि लोकांना जास्तीत जास्त चांगलं द्यायचा प्रयत्न करतो. आणि नवीन नवीन काहीतरी करायच्या मागे असतो आम्ही. दरवर्षी 1 किंवा 2 प्रॉडक्ट वेगळे आले पाहिजे. नुसतेच प्रॉडक्ट मध्ये वाढवून उपयोग नाही,
लोकांना काहीतरी ऑफ बीट वेगळं काहीतरी खायला मिळावं याच्याकडे आमचा कल असतो. मँगो आईस्क्रीमची आमची खासियत अशी आहे की मँगो पल्प खास वाडीतनं कोकणातनं आमच्याकडे येतो, त्याच्यापासून आम्ही आईस्क्रीम केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही आंब्याचा मोसम नसताना सुद्धा जरी आमचं आईस्क्रीम खाल्लं तरी तुम्हाला असं शंका वाटत नाही की बाबा काय याच्यात वास टाकलाय, अमुक टाकलाय, कारण खरा आंबाच 12 महिने वापरला जातो. फक्त उन्हाळ्यामध्ये कसं असतं की अगदी फ्रेश आंबा टाकला जातो, इतर वेळेला त्याचा पल्प काढून जो आमचा येतो तो वापरला जातो. त्यामुळे आंबा आईस्क्रीम खूप प्रचंड लोकप्रिय आहे आमच्याकडे. दुकान तसं 12 महिने सकाळी 11 ते रात्री 11 उघडं असतं आणि आता 3-4 महिने त्याला साप्ताहिक सुट्टी नसते आणि इतर वेळेला मंगळवारी बंद असतं. आईस्क्रीम तयार आम्ही 12 महिने लोकांनी जर का इन्ग्रेडियंट्स आणून दिले, दूध, साखर, तर त्याचे एक 7 ते 8 प्रकार आमच्याकडे आहेत. त्याचे आईस्क्रीम बनवून देतो की जे मध्यमवर्गीयांना घरी पाहुणे किंवा घरगुती प्रमाणात काही लोकांना खूप आवड असते रोज खायची, त्यांना ते इकॉनॉमिकल बेसिसवर छान पडतं आणि ते भरपूर त्याचा लाभ उठवतात ते लोक. आमच्याकडे कमीत कमी तुम्ही म्हशीचं चांगलं तापवलेलं दूध आणि साखर आमच्या ठराविक वेळ असते त्या वेळात आणून दिलं तर मग आम्ही त्याचं तुम्हाला उत्कृष्ट आईस्क्रीम तयार करून देतो. आणि त्याच्याबरोबर जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात, स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी, चॉकलेटला चॉकलेट, ते नाही आणलं तरी चालतं, ते आमच्यातर्फे दिलं जातं. एक्स्ट्रा त्याची कॉस्ट वेगळी घेतली जाते. आणि आत्ता सध्याचं तयार करून द्यायचं दर 70 रुपये पर लिटर आहे. जरा स्पेशालिटी आईस्क्रीम आहेत, तशी आईस्क्रीम खूप आहेत, पण त्याच्यातली स्पेशल लोकांना जी जास्त आवड आहे ती हे पेरू आईस्क्रीम आहे. हे रोस्टेड बदाम, भाजलेले बदाम टाकलेले असतात. हे रिअल मँगो आंबा, नंतर ब्लॅक करण म्हणजे मनुक्यापासून केलेलं असतं. हे ड्राय अंजीर आहे, हे मावा आहे आणि हे गुलकंद आहे. गुलकंद मधला स्पेशल गुलकंद वापरला जातो, फार्मास्युटिकल ग्रेड, त्यामुळे त्याची खासियत वेगळी, त्याची चव आहे. हा, मावा आईस्क्रीमचं खूप ठिकाणी मिळतं, पण आम्हाला लोकांकडनं जो फीडबॅक मिळालाय तो असा मिळालाय की ह्या टाईपचं मावा आईस्क्रीम इतकं चांगलं कुठेच मिळत नाही. तुम्ही येऊन खात्री करून घ्यावी कोणी. या प्रत्येक स्कूपची काही प्रत्येक स्कूप साधारण हा सुरू होतो 55 पासून. वेगवेगळ्या क्वालिटी प्रमाणे किंमत आहे, ती 55 ते 70 किंमत आहे. आणि 1 किलो आईस्क्रीम पाहिजे तर फॅमिली पॅक मिळतो अर्धा लिटरचा, त्याच्या किमती साधारण 230 पासून सुरू आहेत ते 290 पर्यंत. पूर्वापार आमचा पहिला काही पॉट वापरायचो त्यातला एक पॉट आहे. पारंपरिक पद्धतीने पूर्वी घराघरात पुण्यामध्ये पॉट वापरूनच आईस्क्रीम केलं जायचं. त्याच्यामध्ये हा लाकडाचं भांडं असतं, मध्ये आतमध्ये धातूचं भांडं असतं आणि हाताने असं फिरवायचं असतं आणि ह्या मधल्या गॅपमध्ये मीठ आणि बर्फ टाकून त्याला कुलिंग द्यायचं असतं. एक ठराविक वेळ अर्धा पाऊण तास झाला की ते आईस्क्रीम तयार होतं. तेव्हा हे चक्र जड जायला लागतं हाताला, तेव्हा मग ते उघडायचं आणि उघडून मग ते आईस्क्रीम घरगुती सर्व करायचे लोक किंवा जे काही कमर्शियल असेल तो लोक. तर हे पूर्वी पारंपरिक पद्धत आहे, सगळ्यात जुनी, आणि या पद्धतीने केलेलं आहे. मंडळी, यांच्याकडे आईस्क्रीमचे विविध प्रकार मिळतात आणि तेही अस्सल दुधापासून तयार केलेले. आणि अगदी विशेष म्हणजे यांच्या आईस्क्रीममध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्स नसतात. शिवाय हे आईस्क्रीम ते स्वतः तयार करतात. बऱ्याच वेळा आपण आईस्क्रीम चांगलं कुठे मिळतं याच्या शोधात असतो. हा शोध या व्हिडिओद्वारे संपला अशी आम्ही आशा करतो. आणि बरेच जणं आपले व्हिडिओ बघतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओला लाईक देखील करत नाहीत. असं करू नका. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ आईस्क्रीम प्रेमींपर्यंत पोहोचेल. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.